नमस्कार मंडळी, आज आपण करतोय रूअफजा सिरप किंवा रोज सिरप, ते सुद्धा अगदी घरच्या घरी। त्याची कन्सिस्टन्सी बघा, अगदी विकतच्या सरबतासारखी आहे। रंग अप्रतिम आलाय, चवीला अप्रतिम झालेले, करायला अतिशय सोपे आहे। परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स शेवटपर्यंत दिलेल्या आहेत। ते गुलाब आणल्यावर व्यवस्थित गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आणि धुवून घ्यायच्या। कुठलाही गुलाब चालेल, तसं तर गावठी गुलाब वापरलेच उत्तम। गुलाबाच्या पाकळ्या धुवून घ्यायच्या, त्यानंतर मोजून घ्यायच्या। मोजताना अगदी दाबून वाटीत भरायच्या आहेत। तर माझ्या दाबून भरल्यावर 2 वाट्या आपल्या पाकळ्या भरल्या होत्या। त्याला 5 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि त्याला उकळायला ठेवलं आहे। अगदी एक उकळी आल्यावर दिसतंय गुलाबाचा रंग जो आहे ना, तो पाण्यात येतो। परंतु एवढ्याच रंगावर आपल्या सिरपला लाल गर्द किंवा डीप रेड रंग येणार नाही। तर आपण रंगासाठी यामध्ये घालून घेतले बीट। तर अर्ध बीट घेतलं मी, सोलून घेतलं आणि बारीक फोडी करून टाकलेले आहे। बीट घातल्यामुळे 3 फायदे होतात। पहिला म्हणजे कुठलाही आर्टिफिशियल रंग टाकायची गरज नाही, सिरपला अगदी मस्त रंग येतो। दुसरं असं, बीटामध्ये असणारे विटॅमिन्स आणि मिनरल याचे गुणधर्म पण आपल्या सरबतात उतरतात, त्यामुळे तो एक फायदा आहे। आणि तिसरं म्हणजे बीटामध्ये नॅचरल शुगर असते, ती सुद्धा आपल्या सरबतात उतरते। त्यामुळे याला छान उकळायचं आहे, जोपर्यंत आपल्याला दिसत नाही की पाकळ्यांचा आणि बीटाचा रंग, बीटाच्या फोडींचा रंग बदललेला आहे, तोपर्यंत छानपैकी उकळू द्यायचं आहे। आणि त्यानंतर ह्याला गाळून घ्यायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे। मोजून घेतल्यावर माझं हे 2.25 वाट्या भरलं होतं। हे जर 2.25 वाट्या जर हा अर्क भरला, तर याला 2.5 वाट्या घालायची, 2.5 नाही 4.5 वाट्या घालायची आहे साखर। म्हणजे जेवढा अर्क असेल त्याच्या दुप्पट आपण साखर घालायची आणि याला उकळायला ठेवायचं आहे। आता गुलाब जो असतो ना, तो थंड असतो गुणधर्माने। जर गुलाबामध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन ई मिळतं। हे सरबत पिल्यामुळे आपल्याला तरतरी लवकर येते, छानपैकी म्हणजे छान वाटतं हे पिल्याबरोबर। तिसरं असं, उन्हाळ्यात जेव्हा आपण गुलाब सरबत पितो, त्यामुळे लू लागणे किंवा ऊन लागणे हे जे त्रास आहे ना, हे कमी होतात। त्याला छान उकळी द्यायची। याच्यावर जर मळी आली तर काढून टाकायची। माझ्या ह्याच्यावर आली नाही, म्हणजे साखर चांगली साफ होती, त्यामुळे मळी आली नाही। आता याला उकळताना याची चिपचिपी चाचणी करायची। चिपचिपी म्हणजे फक्त चिकट लागली पाहिजे, अशी 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही आहे। आणि छानपैकी त्याला चिपचिपी झाली पाहिजे। थंड झाल्यावर, कारण हा पाक आहे ना अजून घट्ट होणार आहे। आता गॅस बंद केल्यावर एका लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाचा रस घालायचा फायदा हा की त्यामुळे काय होतं, शुगर क्रिस्टल फॉर्म होत नाही, म्हणजे आपलं जे सरबत आहे ते लिक्विड फॉर्ममध्येच राहतं। 1 चमचा घालायचा आहे। केवडा इसेन्स किंवा रोज इसेन्स काहीही घातला तरीसुद्धा चालेल। फ्रीजमध्ये हे वर्षभर छान राहतं, फ्रीज बाहेरही महिनाभर छान राहतं। व्हिटॅमिन सीचं पण प्रमाण यामध्ये भरपूर आहे। तर असं हे सिरप नक्की करून ठेवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।